भंडारा जिल्ह्यातील 7 मार्ग वाहतुकीसाठी बंद। वैनगंगा नदीवरील कारधा गावाला जोडणाऱ्या लहान जुन्या पुलासह इतर 6 मार्ग वाहतुकीसाठी बंद। सध्या वैनगंगा नदीची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गोसेखुर्दमधून विसर्ग। पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद। देवरी तालुक्यातील 10, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 7, आमगाव तालुक्यातील 4 तर गोरेगाव तालुक्यातील 2 मार्गावरून वाहतूक बंद। तसंच तिरोड तालुक्यातील 4 मार्ग बंद। अंबाजोगाई आगाराच्या एसटी बसमधील छताला गळती। अंबाजोगाई अहमदपूर मार्गावरील बसमध्ये प्रवाशानं चालकाच्या डोक्यावर छत्री धरली। एसटी बसेसची दयनीय अवस्था चव्हाट्यावर। भोकरदन तालुक्यातील वजीरखेडा गावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस शेतात जाऊन फसली। गावकऱ्यांना बसला धक्का देण्याची वेळ, रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। बीडहून परभणीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला गळती। पाटोदा परभणी बसमधील प्रकार, प्रवाशानं मोबाईलमध्ये काढला व्हिडिओ। प्रवाशांचा छत्री घेऊन प्रवास। छत्रपती संभाजीनगर ते लातूर या एसटी बसची 2 चाकं निखळून पडली। बीडच्या मांजरसुंभा ते नेकनूर दरम्यानचा प्रकार। चालकानं प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणली। 70 प्रवाशांचे प्राण वाचले। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील हनुमान दरवाजासमोरील जुन्या दगडी मंडपातून पाण्याची गळती। कोट्यवधी रुपये खर्चूनही जतन संवर्धनाच्या कामावर प्रश्नचिन्ह। जतन संवर्धनासाठी 75 कोटींचा खर्च। मंत्री गिरीश महाजनांकडून विठ्ठल मंदिरातील गळतीची पाहणी। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून चौकशी केली। TV9 मराठीनं विठ्ठल मंदिरातील गळतीचं दाखवलं होतं वास्तव। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडीतील ग्रामस्थ विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास। रस्ता नसल्यानं चिमुकल्या विद्यार्थ्यांना ओहोळातून तसंच चिखलातून काढावी लागते वाट, तर नागरिकांना शहरात येण्यासाठी 4 नदीपात्र ओलांडण्याची वेळ। वाशिमच्या रिसोड परिसरातील वनोजा परिसरात 3 दिवसापासून पावसाची संततधार। जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारातच पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांचे हाल। हिंगोली जिल्ह्यातील भंडारी गावाजवळील ओढ्यावरून पुराचं पाणी। शाळकरी मुलांसह काही नागरिक रस्त्यावर अडकले। जिल्ह्यात सकाळपासूनच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस। नांदेडमध्ये पावसामुळे घराची भिंत कोसळली। नांदेडच्या अर्धापूरक तालुक्यातील आंबेगावमधील घटना। सुदैवानं जीवितहानी टळली। मुसळधार पावसामुळे धोम धरणाच्या पाणी पातळीत वाढ। धरणात 86% पाणीसाठा। धरणातून 2000 क्युसेकनं कृष्णा नदी पात्रात विसर्ग सुरू। कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्यात 4 तालुक्यातील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। तर गोंदिया जिल्ह्यातील 45 मार्ग वाहतुकीसाठी बंद, तर 3 घरांची पडझड। बीडसह आष्टी, माजलगाव, गेवराई, परळी आणि केज अंबाजोगाईसह अनेक भागात पावसाची संततधार। शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत, मात्र चांगल्या पावसाची प्रतीक्षा काय? भंडारा जिल्ह्यात 2 दिवसापासून मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे पाणी भरल्यानं जिल्ह्यातील 7 मार्ग वाहतुकीसाठी बंद। कारधा पूल, विरशी उकारा मार्ग, चिंगी खोबा मार्गही बंद। अमरावती जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। तूर, सोयाबीन, कपाशीसह सर्वच पिकं पाण्याखाली। चांदूर बाजार, अचलपूर आणि भातकुली तालुक्यात नुकसान। सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला। खबरदारी म्हणून चांदोली धरणातून 10,260 क्युसेकनं वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग। वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन। गोंदिया शहरातील लक्ष्मीनगर परिसर जलमय। 25 ते 30 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं। नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार दुसऱ्या दिवशीही पूर्णपणे बंद। नाणे टंचाई आणि व्यापाऱ्यांकडून अडत्यांचे पैसे मिळत नसल्यानं निर्णय। अकोला जिल्ह्यात पावसाची विश्रांती। शेतीच्या अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमध्ये सततच्या पावसानं भाजीपाल्याचं नुकसान। पावसामुळे भाजीपाल्यावर किडीचा प्रादुर्भाव। शेतकरी आर्थिक संकटात। बीड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट टळलं। पावसानं पिकांना नवसंजीवनी मिळाली। भंडारा जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। मुसळधार पावसामुळे वैनगंगेची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता। परभणीत 2 दिवसापासून पावसाची हजेरी। पाथरी तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस। तालुक्यातील ढालेगाव बंधारा तुडुंब बंधाऱ्याचे 2 दरवाजे उघडले। पाथरीकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला। रायगडच्या उन्नई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली। रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट।
गोंदिया शहरात मुसळधार पावसामुळे अवंती चौक पाण्याखाली रस्त्यावर गुडघाभर पाणी, वर्दळीचं ठिकाण असल्यानं पोलीस बंदोबस्त। सातारा जिल्ह्यातील पावसामुळे धरणामधील पाणी पातळीत वाढ, कोयना, कण्हेर, धोम, तारळी धरणातून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चाळीसगावमध्ये मुसळधार पावसामुळे डोंगरी नदीला पूर, चंडिका देवीच्या दर्शनासाठी आलेले अनेक भाविक अडकले, नदीला पूर आल्यानं असंख्य भाविक अडकल्याची माहिती। बुलढाण्यात लोणार तालुक्यात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती, परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, कासारी गावाजवळील रस्ता खचला, परिसरातील दळणवळण विस्कळीत। नाशिकच्या येवल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण, कांद्याच्या दरात सरासरी 900 ते 1000 रुपयांची घट, दर घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। शनी शिंगणापूर देवस्थानातील 363 जुन्या कायम कर्मचाऱ्यांचा 4 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा, 6व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्याची मागणी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील हाडोळी ते बेरली पाणंद रस्ता प्रस्तावित, मात्र हा रस्ता एका शेतकऱ्यानं अडवला। हाडोळ वस्ती, सलगरवाडी, रामवाडी या परिसरातील विद्यार्थ्यांची शाळेत जाताना कसरत, गावकऱ्यांची प्रशासनाकडे दाद। अमरावतीत आदिवासी दाम्पत्याकडून नवख्या बैलजोडीला शिकवण देत शेत डवरणी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर, शेगावात संत गजानन महाराजांच्या समाधीचं घेतलं दर्शन, माजी आमदार दिलीप कुमार सानंदांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित। मारहाणीनंतर धाराशिवमधील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचा आरोप, पोलिसांनी हल्लेखोरांवर अद्याप गुन्हा दाखल केला नसल्यानंच नागेश मडके यांचा आत्मदहनाचा इशारा, गुन्हा नोंदवा अन्यथा आत्मदहन करतो, नागेश मडकेंचा पोलिसांना इशारा। नाशिकमध्ये सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या चौघांची सुटका, जवळपास 1.5 तास लिफ्टमध्ये अडकलेल्या तरुणांची सुटका, नाशिकच्या पंडित कॉलनीमधील घटना। बीड जिल्ह्यात एकाच दिवशी 6 चोरीच्या गुन्ह्यांची नोंद, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। नागपुरात दुचाकी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला 6 महिन्यांनंतर अटक, 2 दुचाकी जप्त करत सीताबर्डी पोलिसांची कारवाई, प्रलय टेंभरे असं आरोपीचं नाव। मालेगावात चोरीच्या 23 दुचाकी जप्त, कॅम्प पोलिसांची मोठी कारवाई, 2 सराईत आरोपी गजाड, 8,20,000चा मुद्देमाल जप्त, भाऊसाहेब चव्हाण आणि नानू जाधव या सराईत आरोपींना अटक। बीड शहरातील डॉक्टर संजय ढवळे यांची इंजेक्शन घेऊन आत्महत्या, भूलतज्ञ असलेल्या डॉक्टर ढवळे यांनी भुलीच्या औषधाचं इंजेक्शन घेत केली आत्महत्या, बीड पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पुण्यातील शारदा गजानन गणपती म्हणजेच अखिल मंडई मंडळाच्या मंडपाचं वासा पूजन उत्साहात, मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात, सूरज थोरात, विश्वास भोर आणि विक्रम खन्ना यांची उपस्थिती।